नमस्कार. जागर.online.com पुन्हा एकदा आपलं स्वागत. गेल्या 12-13 दिवसांचा बिहार दौरा करून मी आजच परतलो आणि बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये काय चालू आहे, कोणते विषय चर्चेला आहेत याविषयी अभ्यास करण्याचा, लोकांशी बोलण्याचा, राजकीय निरीक्षकांशी बोलण्याचा, पत्रकारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. शिवाय बिहारची आत्ताची आर्थिक परिस्थिती काय आहे, सामाजिक वातावरण काय आहे याचाही अभ्यास या निमित्तानं झाला. आणि बिहार हे एक अत्यंत मागासलेलं राज्य आहे. प्रचंड लोकसंख्या आहे. औद्योगिकरणामध्ये जवळपास 0 प्रगती आहे. आणि अशा या बिहारमध्ये रोजगार हा सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि यासाठी ज्या काही निवडणुका चालू आहेत या राज्यामध्ये, त्याच्यामध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाची आघाडी आहे. त्याच्या विरोधात राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस आणि डावे पक्षांची आघाडी आहे. याशिवाय राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी स्थापन केलेल्या जनसुराज्य पक्षाची सुद्धा या निवडणुकीत उडी आहे. त्यामुळे अशी तिरंगी लढत जरी होत असली तरी खरी लढत ह्या 2 आघाड्यांच्या मध्येच आहे. आणि सुरुवातीला या उमेदवारांच्या निवडीपासून ते जी काही स्पर्धा, अंतर्गत स्पर्धा आघाड्यांच्यामध्ये चालू आहे, दोन्ही आघाड्यांच्यामध्ये चालू आहे, घटक पक्षांच्यामध्ये धुसफूस चालू आहे. आणि अखेरच्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्षाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून निवडण्यास किंवा तेच मुख्यमंत्री असतील असं स्पष्ट करण्यास शेवटपर्यंत नकार दिला. त्यामुळे एक प्रकारची नैराश्या सर्वत्र दिसते आणि संयुक्त जनता दलामध्ये देखील त्याची निराशेची छटी उमललेली दिसते. आणि अशा वातावरणामध्ये ही निवडणूक होत आहे. आणि रोजगार देण्याचं जे आश्वासन आहे ते सर्वात महत्त्वाचं ठरलेलं आहे. आणि या निवडणुकीमध्ये सर्वाधिक प्रभावी प्रचार आणि सर्वाधिक सभा ज्यांनी घेतल्या त्या तेजस्वी यादव यांचा प्रभाव अधिक शेवटच्या टप्प्यामध्ये वाढलेला दिसतो आहे. शिवाय पहिल्या टप्प्याचं मतदान झालं त्याच्यामध्ये बिहारने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. 65% अधिक मतदान प्रथमच झालेलं आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात मतदान किती होतं आणि ही निवडणूक तेजस्वी यादवच्या बाजूने जाते का असा एक सूर सर्वत्र दिसतो आहे. आणि त्याच अँगलनं, त्याच बाजूनी, त्याच मुद्द्यावरती आपण या जागर ऑनलाईनमध्ये मधील लेखामध्ये यावेळा चर्चा केलेली आहे. आपणाला हा लेख कसा वाटतो ते सांगावे. त्याशिवाय या निवडणुका झाल्यानंतर त्याचं विश्लेषण पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आपण देऊच. शिवाय बिहारविषयी आणखीन काही माहिती, आणखीन काही बिहारची एकूण प्रगती, सामाजिक सौख्य कसं आहे, रोजगाराचे प्रश्न काय आहेत, औद्योगिकरणाचे प्रश्न काय आहेत, आर्थिक प्रश्न काय आहेत याच्यावर देखील आपण चर्चा करीत राहणार आहोत. धन्यवाद.